नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत जास्वंदची कंठी, ती पण पाईप क्लीनरची. त्याच्यासाठी काय करायचं, एक पाईप क्लीनरचे आपण 3 समभाग करून घ्यायचे आहेत. जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे, सेम 3 भाग करून घ्या एका पाईप क्लीनरचे. असे आपल्याला 5 फुलांसाठी लागणार आहेत. म्हणजे तुम्हाला जेवढ्याची कंठी करायची आहे तेवढे ते आपल्याला कट करायचे आहेत. एका पाकळीसाठी आपल्याला 4 तुकडे लागतात. त्याच्यानंतर काय करायचं आहे, दुसरी एक पाईप क्लीनर घ्यायची, त्याचे सम 2 भाग करायचे आहेत. त्यानंतर एक घ्यायची, त्याची अर्धी करायची, त्याच्यावरती सेंटर घेऊन त्याचा जे आपण 3 भाग केलेले होते ते दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचे आहेत. त्याच्यावरती रोल करून घ्यायचे आहेत. सेंटरच्या हाफ साईडला 2 आणि दुसऱ्या हाफ साईडला 2 असे आपण 4 एका पाकळीसाठी आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर सगळे एकत्र खाली घ्यायचे आहेत. त्यानंतर सगळे सेम ह्यानी खाली घ्यायचे आहेत, ॲडजस्ट करायचे आहेत सगळ्या पाकळ्या, आणि शेवटची एक जी पाईप क्लीनर आहे ती धरून त्याच्यावरती रोल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली एक पाकळी तयार होते. बाकीच्या सगळ्या पाईप क्लीनर ॲडजस्ट करून घ्यायच्या व त्याला थोडासा असा बेंड आकार देऊन घ्यायचा. अशा प्रकारे आपली एक पाकळी तयार झालेली आहे. एका फुलासाठी आपल्याला 5 पाकळ्या लागतील. अशाच प्रकारच्या त्या तयार करून घेतल्या की ग्लूगन गरम करून घ्यायची आणि दाखवल्याप्रमाणे पाकळीच्या सेंटरपासून खाली थोडंसं ग्लू लावायचं आहे आपल्याला आणि पुढची पाकळी जॉईंट करून घ्यायची आहे. त्याला अशा 4 पाकळ्या एकमेकांना जॉईंट करून घ्यायच्या आहेत. आपण करताच आपल्याला त्याला राऊंड शेप द्यायचा आहे, जसं आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर शेवटची पाकळी लावायच्या आधी आपल्याला त्याला मध्ये पोलन किंवा पराक्कन लावून घ्यायचे आहेत. हे सुद्धा बाजारात विकत मिळतात. ते अशा प्रकारे चिकटून घ्या त्याला. त्याच्यानंतर शेवटची पाकळी लावून घ्या. सगळं खालून पूर्ण प्रेस करून घ्या. अशा प्रकारे आपली पाकळी तयार झालेली आहे व जास्वंदाचं फूल आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे. खालून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही